रक्षाबंधनला बेस्ट सिबलिंग चॅलेंज मीच जिंकणार. कॉम्पिटिशन सुरू पण नाही झाली आणि तू विनर पण बनलास. कारण मला रिझल्ट पहिलेपासूनच माहितीये चिंकी. चॅलेंज एक्सेप्टेड गट्टू. रक्षाबंधन, गट्टू वर्सेस चिंकी. घरामध्ये रक्षाबंधनची धूमधाम सुरू झाली आहे. मम्मी आणि पप्पा पूर्ण एक्साइटमेंट मध्ये घराला सजवण्यात व्यस्त आहेत. आई ग, मी तर दमून गेले. यावेळेचं रक्षाबंधन खूपच स्पेशल असणार. हा, थकवा तर मला पण होतोय. त्यामुळे विचार करत होतो, तुझ्या हाताचा सुंदर चहा मिळाला असता तर माझा थकवाच निघाला असता. मस्का मारणं कोणी तुमच्याकडून शिकावं. आत्ता आणते. तेव्हा गट्टू आणि चिंकी बेडरूम मधून धावत लिव्हिंग रूम मध्ये येतात. त्यांच्या पाठीमागे बिंगो पण आपली शेपूट हलवत हलवत येतो. पप्पा, 1 मिनिटासाठी फोन द्याल का? फोन कशाला पाहिजे गट्टू? होमवर्क साठी? नाही पप्पा, त्याच्याहूनही महत्वाचं काहीतरी दाखवायचं आहे. काय दाखवायचं आहे? सगळी मुलं आपल्या भाऊ बहिणींसाठी हँडमेड सरप्राईज बनवत आहेत, ज्याच्याने डिसाईड होणार की बेस्ट सिबलिंग चॅलेंज कोण जिंकणार. बस, यावेळेस बेस्ट सिबलिंग चॅलेंज मीच जिंकणार. कॉम्पिटिशन सुरू पण नाही झाली आणि तू विनर पण बनलास. कारण मला रिझल्ट पहिलेपासूनच माहितीये चिंकी. अच्छा, चॅलेंज एक्सेप्टेड गट्टू. असं वाटतं घरामध्ये वर्ल्ड वॉर सुरू. पप्पा एक व्हाईट बोर्ड घेऊन येतात आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं 10 सिबलिंग चॅलेंजचे रूल्स. तर मुलांनो, तुमच्या दोघांचे गिफ्ट्स रक्षाबंधनच्या दिवशी ओपन होतील आणि जो चिटिंग करेल त्याला 1 आठवड्यासाठी बिंगोला वॉकवर घेऊन जावं लागेल. हे रूल्स तर खूप सिंपल आहेत. अच्छा, बघूया तू ह्यांना किती फॉलो करू शकतोस गट्टू. दोघं एकमेकांना कॉन्फिडंट लुक देतात. चॅलेंज सुरू झालं होतं आणि दोघं आपापल्या मिशन मध्ये लागतात. पप्पा आणि गट्टू रूम मध्ये येतात, जिथे पप्पांनी अलमारीमध्ये जुने अल्बम्स आणि फोटोग्राफ सांभाळून ठेवले होते. बाबा, एवढे सगळे फोटोज? बेटा, एक वेळ होती जेव्हा आठवणी फक्त फोनमध्ये नाही, फोटो अल्बममध्ये राहायच्या. गट्टू हळूहळू प्रत्येक फोटो पाहू लागतो. कुठल्या तरी फोटोवर हसू येतं, तर कुठल्या तरी फोटोला लक्षपूर्वक पाहतो. त्यानंतर चार्ट पेपर, सीझर आणि ग्लू काढतो, जसं की तो काहीतरी खास सरप्राईजची तयारी करतोय. लक्षात ठेव, गिफ्ट महाग नाही, मनापासून असलं पाहिजे. रिलॅक्स पप्पा, गट्टू आहे ना, बघाच चिंकी सरप्राईज होऊन जाईल. आणि तिकडे चिंकी आपल्या कामामध्ये शांतपणे व्यस्त आहे. कधी कलर्स पेपर कट करत आहे, तर कधी त्यावर काहीतरी लिहत आहे, तर कधी रिबिनने ती त्याला सजवत आहे. पण ती नेमकं काय करत आहे ते अजूनही एक रहस्य आहे. काय बनवतेस? माझं रक्षाबंधन गिफ्ट. आणि ते काय असेल? बेस्ट सिबलिंग चॅलेंज आहे मम्मी. हे तुला रक्षाबंधनाच्या दिवशीच कळेल. आणि तिकडे गट्टूची तयारी एकदम जोरदार चालली आहे. हे ऐकता चिंकी टेन्शन मध्ये येते. मम्मी, अजून माझं सरप्राईज रेडी कुठे झालं आहे? पण लक्षात ठेव, मनापासून दिलेलं गिफ्ट सगळ्यात स्पेशल असतं. शेवटी रक्षाबंधनची सकाळ उजाडतेच. संपूर्ण घर रंगीबेरंगी सजावटने चमकत आहे. मम्मी किचन मध्ये प्रेमाने पूजेचं ताट सजवत आहे. पप्पा नवीन कुर्ता घालून चहाची वाट पाहत आहेत आणि सगळे गट्टू आणि चिंकीच्या सरप्राईजची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. मुलांनो, तुम्ही तयार आहात? आम्ही तयार आहोत मम्मी. बस ते जगातली सगळ्यात सुंदर चहा मिळाली असती तर. हो, माझ्या चहाशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होईल? आत्ता आणते. राखीची प्रथा सुरू होते. गट्टू प्रेमाने चिंकीच्या समोर बसतो. चिंकी स्मित हास्य देत त्याची आरती ओवाळते, कपाळावर टिळा लावते आणि खूप प्रेमाने त्याच्या हातावर राखी बांधते. हॅपी रक्षाबंधन गट्टू. हॅपी राखी चिंकी. दोघं एकमेकांना मिठी मारतात. मम्मी त्यांना गोडधोड भरवते. वाह, आता आला असली फेस्टिवल वाला फील. सेलिब्रेशन नंतर अचानक पप्पा सगळ्यांचं लक्ष स्वतःजवळ वळवतात. 1 मिनिट, राखी सेलिब्रेशन तर झालं, पण चॅलेंजचं रिझल्ट आता आउट होणं बाकी आहे.
रेडी गट्टू? ऑलवेज. चला गर्ल्स फर्स्ट. चिंकी आपल्या रूम जवळ जाते आणि एक खूप सुंदर गिफ्ट रॅप घेऊन परत येते. गट्टू हैराण होऊन तिला पाहतच बसतो. एवढं सुंदर गिफ्ट हे कधी बनवलंस? आत्ता कळेल. ती रॅपिंग पेपर उघडते आणि आतून निघतं मेमरी जार, रंगीबिरंगी फोल्डेड चीट्सने भरलेलं. वाव, हे काय आहे? यातली प्रत्येक चीट आपली आठवण आहे. जेव्हा तुला उदास वाटेल तेव्हा एक नोट काढून वाच. गट्टू त्याच्यामधून एक नोट काढतो आणि उघडून वाचू लागतो. आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं, जेव्हा मॉन्टीने मला टीज केलं होतं, तू माझ्यासमोर उभा झाला होतास. मग गट्टू अजून एक नोट उघडतो. त्याच्यावर लिहिलं होतं, थँक्यू मला क्रिकेट शिकवल्याबद्दल, जरी मी प्रत्येक वेळेला आऊट होत होते. चिंकी, तू एवढ्या सगळ्या आठवणी सांभाळून ठेवल्यास? बेस्ट मेमरीज कधीच विसरायच्या नसतात. आता गट्टू, तुझी वेळ. चल, सगळ्यांना आपलं सरप्राईज दाखव. लगेच आणतो पप्पा. गट्टू रूम मधून एक मोठं गिफ्ट घेऊन येतो. सरप्राईज. हे घे चिंकी. एवढं मोठं गिफ्ट, ह्याच्यात काय आहे? चिंकी एक्सायटेड होऊन गिफ्टचं रॅपर उघडते. आतमध्ये खूप सुंदर वर्ल्ड्स बेस्ट सिबलिंग ट्रॉफी आणि गोड आठवणींनी भरलेला एक फोटो अल्बम पाहून आणि तिचे डोळे आनंदाने चमकून उठतात. वाव, तू रडतेस तेव्हा बिलकुल चांगली नाही वाटत. मी पडतो तेव्हा तू सांभाळून घेतेस, तू पडतेस तेव्हा मी. बेस्ट मेमरीज नेहमी फॅमिली बरोबर बनतात. ओ, मला वाटलं तू कोणतं फनी गिफ्ट बनवशील, पण तू तर पूर्ण आपलं बालपण समोर आणलंस. पप्पांनी फोटोज दाखवले, पण बाकी आयडिया माझी होती. आता वेळ येते विनरला निवडण्याची. गट्टू आणि चिंकी एकमेकांना पाहतात. खरं सांगू, मला वाटलं होतं मी सगळ्यात बेस्ट गिफ्ट बनवेन, पण तू तर माझ्या सगळ्या आठवणी सांभाळून ठेवल्यास. आणि तू त्या आठवणींना कायमचं फ्रेम करून टाकलंस. दोघं स्मित हास्य देतात आणि तेव्हा पप्पा म्हणतात, आज तुम्ही दोघांनी एकमेकांबद्दल जे प्रेम दाखवलंय तीच सगळ्यात मोठी भेट आहे. त्यामुळे आजचे खरे विनर तुम्ही दोघं आहात. आणि याच हसण्यात, प्रेमात आणि सुंदर आठवणींसोबत आणि संपूर्ण कुटुंबाचं रक्षाबंधन खास होऊन जातं.